पेपर 2 साठी आपल्याला 1 दिवस दिलेला आहे. 1 दिवस मध्ये आपल्याला फक्त 7 चॅप्टर आहेत. 7 चॅप्टर एका दिवसामध्ये आरामात होणारे चॅप्टर आहेत. तर बघा कशा पद्धतीने करायचे. तर आपल्याला मॉर्निंग सेशन मध्ये परीक्षा टॉपिक बघायचा, परीक्षा हा चॅप्टर बघायचा. त्यानंतर आपल्याला बघायचा आप्तोपदेश. आप्तोपदेश खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. परीक्षा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्यक्ष प्रमाण, हे जे काही 3 चॅप्टर आहेत, हे 3 चॅप्टर मुद्दामून आपण कशामध्ये घेतलेले आहेत, मॉर्निंग सेशन मध्ये. तुम्ही 5 ते 11 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत हे सगळे चॅप्टर्स करू शकतात. आलं लक्षामध्ये. त्यानंतर आफ्टरनून मध्ये तुम्हाला काय करायचे, तर युक्ती प्रमाण आणि उपमान प्रमाण हे दोनच चॅप्टर बघायचे, युक्ती प्रमाण आणि उपमान प्रमाण. त्यानंतर मग इव्हनिंगला काय करायचे, अनुमान प्रमाण. कारण की एक 4-5 वाजता किंवा 6 वाजता इव्हनिंग टाइमला काय करायचं, आपल्याला अनुमान प्रमाण बघायचं आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे अनुमान प्रमाण, त्यामुळे थोडंसं फ्रेश डोकं असतं इव्हनिंगच्या टायमाला. तर त्यामध्ये आपल्याला हा अनुमान प्रमाण बघायचं. आणि कार्यकारण सिद्धांत, हे जे 2 चॅप्टर आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत पेपर 2 साठी. त्यामुळे हे आपल्याला फ्रेश डोकं असेल तेव्हाच हे बघायचे आहेत. त्यानंतर आपल्याला रात्री झोपायच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला, तर जेवढे काय आपण चॅप्टर पेपर 2 साठी केले होते सगळे रिवाइज करायचे आहेत. IMP हेडिंग्स आहेत किंवा शॉर्ट नोट्स असतील तर ते पूर्ण बघायचे आहेत. आणि श्लोक जे आहेत हे श्लोक पेपर 2 साठी पण बघायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला सकाळी 2 ते 5 तुमचा पेपर आहे, बरोबर. त्यामुळे आपल्याला सकाळचा सुद्धा वेळ भेटणार आहे 11 वाजेपर्यंत. म्हणजे तुम्ही 5 ला उठू शकता किंवा 6 वाजता उठून 6 ते 11, 5 ते 11 मध्ये अभ्यास करू शकता व्यवस्थित. आणि व्यवस्थित पेपर लिहायचा आहे. तुमच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. थँक यू सो मच.